नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघाची जाहीर सभा आणि आपटा ग्रामपंचायत सदस्यांचा पक्षप्रवेश सोहळा बुधवारी आपटा येथील पाटील मैदानावर झाला. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश वादी यांच्या प्रमुख उपस्थितीत आपटा ग्रामपंचायत सरपंच मयूर परशुराम शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे उपस्थित मान्यवरांकडून सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिका हद्दीतील उद्यानात जमा होणाऱ्या पाळा पाचोळ्याचे लवकरात लवकर विघटन करून त्यापासून खत निर्मिती करता यावी यासाठी पालिकेकडून 4 ठिकाणी वूड श्रेडिंग मशीन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पाळा पाचोळ्याच्या विघटनासाठी लागणारा वेळ कमी होणार असून जास्तीत जास्त खत निर्मिती होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या सिडको वसाहतीमधील 55 उद्यानाचे पालिकेकडे हस्तांतरण झाले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने वृक्षाची लागवड करण्यात आली असल्याने दररोज या ठिकाणी पालापाचोळा जमा होतो. उद्यानांमध्ये जमा होणारा पालापाचोळा गोळा करून त्यांचे विघटन करण्याच्या हेतूने उद्यानातच खत कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पालापाचोळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाते. मात्र या प्रक्रियेला 50 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्याच्या हेतूने पालिका प्रशासनाकडून खारघर, कळंबोली, कामोठे सेक्टर तसेच नवीन पनवेल अशा 4 ठिकाणी वूड श्रेडिंग मशीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ शमवण्यासाठी 2 धूळ शमन वाहने पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. शहरातील धुळीचे प्रमाण थोपवणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याचे महत्त्वपूर्ण काम या दोन्ही वाहनांच्या माध्यमातून केले जाणार आहे. या दोन्ही वाहनांचा प्रात्यक्षिकातून आढावा आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला. यावेळी उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, घनकचरा आणि आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरणाचे भान जपण्यासाठी महापालिका माझी वसुंधरा संकल्पनेने अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाच्या जोडीला महापालिकेने नुकतेच 2 अत्याधुनिक बहुउद्देशीय स्पेअर आणि डस्ट सपरेशन व्हेइकल्स धूळ शमन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने दररोज अंदाजे 80 किलोमीटरचा प्रवास करून शहराचा विस्तृत परिसरातील केवळ धूळ कमी करून रस्ता आणि दुभाजकांमधील हरित पट्ट्या स्वच्छ करण्यासाठी मदत करत आहेत. मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये आलेले सर्व सार्वजनिक उत्सव, सण शांततेत पार पाडल्याबद्दल पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत. यंदा मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात सर्व धर्मियांचे सण आल्याने या संदर्भात पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, पंच कमिटी, उत्सव कमिटी, ग्रामस्थ आणि शांतता कमिटीची बैठक आयोजित करून सर्व धर्म नागरिकांनी या सर्व सण उत्सव शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे विहित वेळेत आणि शांततेत पार पाडले. याबद्दल सर्व नागरिकांचे पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आभार मानले आहेत. तसेच येणारे आगामी सण उत्सवामध्ये असेच सहकार्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बँक ऑफ बडोदाने बुडीत निघालेल्या कर्नाळा बँकेच्या 237 खातेदारांना त्यांच्या विम्याची रक्कम अद्याप परत दिली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली असल्याने खातेदार अजूनही विम्याची रक्कम मिळेल या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांना 1 लाखांऐवजी थेट 5 लाख रुपयांची विमा भरपाई मिळाली. या पार्श्वभूमीवर बँकेकडे 5 लाखांपर्यंत ठेव असलेल्या 38,000 ठेवीदारांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 376 कोटी रुपयांपैकी 368 कोटी रुपयांचे वाटप आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र बँक ऑफ बडोदाने कर्नाळा बँकेच्या 237 खातेदारांना त्यांच्या विम्याची रक्कम अजूनही परत दिलेली नाही. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 543 कोटींचा आर्थिक घोटाळा झाला. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यावसायिक परवाना रद्द केला. या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पाटील यांना ईडीने अटक केली. त्यांच्या जामिनावर उच्च न्यायालयात 8 मे 2024 रोजी सुनावणी होणार आहे. यंदा पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत 22 दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे. या दिवसांमध्ये समुद्रात 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येणार आहेत. 20 सप्टेंबरला यंदाची सर्वात मोठी भरती येणार आहे. या दिवशी समुद्रात 4.84 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी जोरदार पाऊस पडल्यास समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांमध्ये उधाणाचे पाणी शिरू शकते. त्यामुळे हे दिवस धोकादायक आहेत. जून महिन्यात 7 दिवस, जुलैमध्ये 4 दिवस, ऑगस्टमध्ये 5 दिवस तर सप्टेंबरमध्ये 6 दिवस 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा असलेली भरती येणार आहे. त्यापैकी 20 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती असेल. या दिवशी 4.84 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी आणि खाडीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात 2114 गावे आहेत. त्यापैकी 46 गावे समुद्रकिनारी तर 99 गावे खाडीकिनारी आहेत. 136 गावे पूरप्रवण आहेत. या गावांना उधाणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भरतीच्या वेळी जोरदार पाऊस पडल्यास या गावांमध्ये पाणी शिरू शकते. या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजनांची तयारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याच्या मागच्या बाजूने पर्यटकांना उतरण्यासाठी जेट्टी बांधण्याचे तसेच समुद्रातील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी संरक्षक भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करताना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात राजपुरी येथील महालक्ष्मी मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटीमार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचे कामकाज भाजपचे सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते आणि ॲडव्होकेट अंजित आनंद यांनी पाहिले. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायाधीश आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. न्यायालयाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे या याचिकेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजपुरी येथील मच्छीमारांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे. दलित चळवळीचे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे लढवय्ये नेते साहेबराव धावारे यांना गमावल्याचे दुःख झाले आहे. धावरे यांनी दलित चळवळीला दिलेले योगदान संस्मरणीय असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी खोपोली येथे शोकसभेत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस साहेबराव धावारे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजारापणामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन लोहाना समाज सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवले यांनी धावारे यांच्या आठवणी जागवल्या. पनवेलच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ओरियन मॉल आपला वर्धापन दिन 19 एप्रिलपासून साजरा करत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मॉलच्या वतीने ओरियन मॉल कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये शॉप अँड विन सारखी लकी ड्रॉ तसेच मॉलमध्ये सायकलिंगसह लहान मुलांसाठी जगलर, कार्टून पोशाखातील मॅस्कॉट आणि बँड बॉईज असे विशेष आकर्षण कार्यक्रम
तर आहेतच, सोबत वर्धापन दिनाचा केक, मॉलचे ग्राहक, विक्रेते आणि सर्व कर्मचारी यांच्यासह सोबत 27 एप्रिल रोजी कापून ओरायन मॉल आपला वर्धापन दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. 19 एप्रिल ते 19 मे दरम्यान हा कार्निवल चालणार आहे. यामध्ये 3,000पर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळवण्याची संधी देखील या कार्निवलच्या रूपाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोनतर्फे सोन्याचे दागिने तसेच लॅक्मेतर्फे ई-बाईक्स बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी पनवेलकरांनी या कार्निवलमध्ये सहभागी होऊन मॉलला भेट देण्याचे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांनी केले आहे. महाड ते किल्ले रायगड मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम रखडले असून 1 महिन्यावर पावसाळा आला तरी लाडिवली पूल आणि कोंझर पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच संपूर्ण रस्ता उखडून ठेवल्याने प्रवाशांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी मेश्राम यांच्या समक्ष प्रोजेक्ट इंजिनियर राज माने यांनी 6 जूनपूर्वी हा रस्ता वाहतुकीस खुला होईल आणि लाडवली येथील पूल देखील वाहतुकीस वापरता येईल अशी ग्वाही दिली. दरम्यान जर 1 महिन्यात लाडवली भागातील काम पूर्ण झाले नाही तर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.